सातपुड्या पाटवड्या बनवण्यासाठी कांदा, खोबरं, खसखस आणि शेंगदाणे मी भाजून घेतलेत. शेंगदाणे मिक्सरला वाटून घ्यायचेत फक्त. बाकी सगळं सारण तसंच ठेवायचं आहे. त्यामध्येच आवडीनुसार मीठ आणि कोथिंबीर ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स झालं की आता आपण खिशी घेणार आहोत. खिशीसाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. त्यासाठी वाटण पण लागणार आहे. त्या वाटण्यासाठी आपण लसूण, आलं, जिरे आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर छान मिक्सरला वाटून घ्यायचं. खिशी घेण्यासाठी आपण तेल तापत ठेवले. त्यामध्ये हे वाटलेलं सगळं साहित्य टाकायचं. चवीनुसार मीठ आणि पाणी घालून हे उकळी एक फुटू दिल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ घेऊन घेणार आहे. बेसन पीठ जेवढं तुम्हाला हवं आहे करायच्या 5-7 मिनिट वाफू द्यायचं आणि वाफलू द्यायचं. भाजीसाठी आपण आता कांदा, खोबरं, लसूण, जिरे, कोथिंबीर आणि धणे आणि खडा मसाला, तुम्हाला जे लवंग, मिरे वगैरे, तुमच्याकडे गरम मसाला तर तुम्ही स्किप करू शकता, मिक्सरला वाटून घ्यायचं. आणि आता आपण वड्या करून घेणार आहे. त्यासाठी आपण केलेलं बेसन पीठ एका परातीवरती कापड घेऊन त्यामध्ये टाकून घेणार आहेत. तुम्ही बघू शकता कसं ॲड केलं आहे. आणि मी केलेलं मिश्रण सारण आपण त्यात ॲड करून मासवडीचा आकार तुम्ही करून घेणार आहे. आता इथे सातपुड्या करत आहे तर मग 7 वेळा असं करून घेतलं आहे ॲड. आता केलेलं वाटण आपण आता मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि ज्यामध्ये आपण करणार आहोत भाजी, त्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे. बेसन पीठ आपण ज्यामध्ये केलं आहे बेसन पिठाच्या वडीसाठी ते खाली लागलेलं आहे. त्यामध्ये पाणी ॲड करून आपण थोडं मिक्स करून घेणार म्हणजे वाया जाणार नाही. वाटण केलं आहे त्यामध्ये आपण तेलात टाकलं आहे वाटण. त्यानंतर तिखट ॲड केलं आहे. तेल सुटलं की त्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करून घेणार आहोत आणि जशी उकळी फुटली त्याला की त्यामध्ये आपण मासवड्या, पाटवडी, सातपुड्या पाटवड्या हे ॲड करून घेणार आहोत. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणता मला नक्की कमेंट करून कळवा. भाकरीसोबत अप्रतिम लागते हे. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, थँक्यू, सबस्क्राईब.